पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं. एका अपघातात लक्ष्मण लहाने यांचा मृत्यू झाला आणि त्याच मातेवर संपूर्ण पोरांची आणि घराची जबाबदारी पडली. त्याचवेळी ही मुलं कोणी 2 वर्षाचा होता, कोणी 5 वर्षाचा, तर कोणी 7, तर कोणी 1.5 वर्षाची. अगदी छोटी छोटी मुलं होती. आईसमोर संपूर्ण अंधार होता. सांत्वन करायला आलेली लोक हळहळ व्यक्त करून निघून जायची. आता याच 5 तोंडांना काय भरवणार हा प्रश्न गिरिजाबाईंना रात्री झोपू देत नव्हता. फक्त आणि फक्त डोळ्यासमोर कष्टाचा डोंगर आणि घरात असलेली रिकामी भांडीच गिरिजाबाईंना दिसत होती. सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले. अनेकदा घरात अन्नाचा कण नसायचा. परिस्थिती अगदी हाताची आणि बेताची होती. घराची पडझड झाली होती आणि घराच्याच बाजूला स्मशानभूमीसुद्धा होती. बाप नसलेली पोरं उंडालतील असं म्हणणाऱ्या लोकांचे टोमणे तिने काळजावर दगड ठेवून सहन केले. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं अशी त्या आईची इच्छा होती. जोवर माझ्या अंगात प्राण आहे तोवर तुम्ही फक्त आणि पाटी पेन्सिल धरायची. कष्टासाठी माझं कंबरड मुलांनो खंबीर आहे. आईंनी रात्रीचा दिवस एक केला. पावसाळ्यात गळणारं घर झाकून या पोरांना ऊब दिली. धन्य धन्य ती गिरिजाबाई.